श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. कदाचित तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत असणार आहे, मला कल्पना आहे त्या गोष्टीची, कारण खूप जणांचे मेसेज येऊन गेलेले आहेत. तुम्ही अजून काही व्हिडिओ पोस्ट केलेले नाही आहे किंवा कॉल रिसीव्ह केलेले नाही आहे. तुम्ही काय म्हणजे नेमकं प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही आजारी आहात का? तुम्हाला बरं आहे का? खूप साऱ्या जणांचे प्रश्न मला खूप येत आहेत. तरी व्हिडिओ अपलोड करायला वेळ झाला त्याबद्दल माफ करा. जवळजवळ 3 ते 4 दिवस झालं, मी 8 दिवस होत आलं मी इंस्टावरती आणि यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेले नाही आहेत आणि लाईव्हसुद्धा मी आलेले नाही आहे. तसं जर वेळ मिळाला तर आज मी लाईव्ह येईलच इंस्टाग्रामवरती नक्कीच. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती मार्च महिन्यासाठी असणार आहे, मीन राशीसाठी असणार आहे. तुम्हाला मीन राशीसाठी ही एनर्जी असणार आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये आपली एनर्जी चांगली यावी यासाठी आपल्या ज्या गुरूंची सेवा आपण करतो किंवा आपण ज्या देवतेला मानतो त्या देवतेला तुम्हाला 3 वेळा देवतेचं नाव घ्यायचं आहे आणि एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे. नकारात्मक ऊर्जेचा भरपूर त्रास आहे. तुम्हाला खूप जणांनी तुम्हाला त्रास देत आहेत. आजही तुम्हाला निंदक जास्त आहे तुमचे, जेणेकरून तुमची मानसिकता खराब होते. त्यामुळे मानसिकता खराब होते याचा अर्थ तुमचे निंदक खूप आहेत आणि तुम्ही एका गोष्टी म्हणजे तुम्हाला वाटते, अपेक्षा आहेत तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात, पहिल्यासारख्या व्हाव्यात, व्यवस्थित व्हाव्यात. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या यामधून तुम्ही बाहेर काढण्यासाठी किंवा व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करताय, पण नको त्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप त्रास होतो. हे पण इथं खूप दिसतंय. मानसिक त्रास जास्त आहे, मानसिक तणाव, मानसिक टेन्शन, मानसिक गोष्टी जास्त आयुष्यात घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी जास्त त्रास होताना तुम्हाला दिसतोय. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात होती किंवा सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात हवं होतं किंवा प्रपोज एखादा तुमच्याकडे येणार होता, तो आला नसावा किंवा येणार असेल, त्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघताय. हे कितपत सत्य आहे किंवा कितपत तुमच्या आयुष्यात घडत आहे हे देखील मला सांगायला विसरू नका, कारण एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणे किंवा वेटिंगवर असणे ह्या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत आणि त्या होतील असं पण इथं आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये त्याचासुद्धा रिझल्ट चांगला भेटेल. फक्त तुम्ही डिस्टर्ब खूप आहे. कसं आहे माहिती का, तुम्ही स्वतःच्या इंट्युशन्स घेत नाही आहे, दुसऱ्याच्या ज्या इंट्युशन आहेत किंवा दुसरी तुम्हाला निंदक जे आहेत त्यांची एनर्जी तुम्ही जास्त पिक करून घेत आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास वाढतोय. ते जरासं थांबलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्यांचा जो त्रास तुम्ही स्वतःवरती करून घेताय तो कुठंतरी तुम्हाला स्वतःला एक चांगली एनर्जी दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याची एनर्जी स्वतःवर घ्यायची नाही आहे. इथं सुद्धा ते सांगितलं, कितीही त्रास झाला तरी तुम्हाला स्वतःवरती एनर्जी निगेटिव्ह घ्यायची नाही आहे. प्रोटेक्शन आहे परमेश्वराचं तुम्हाला. प्रत्येक वेळेला परमेश्वर तुम्हाला गाईड करते, पण ते तुम्ही घेत नाही आहे. तुम्हाला ते घेतलं पाहिजे त्या गोष्टी, काही गोष्टी जे तुम्हाला एंजल गाईड करत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अचानकपणे घडत असतील तर ते तुम्ही घेत नाही आहे. संदेश एखादा अचानकपणे तुम्हाला त्रास देत असेल किंवा हे झालं ते झालं अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर नक्कीच ते करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये परत एकदा चांगल्या काही गोष्टी घडतील. श्री स्वामी समर्थ. टावर मुवमेंट. मला वाटतं की तुमची मैत्रीचं रिलेशन असावं. मीन राशीसाठी आहे. एक व्यक्ती आहे जी तुम्हाला खूप चांगली होती, खूप आयुष्यात चांगली होती. त्या व्यक्तीने तुम्हाला चीट केलं, त्रास दिला, फसवलं. त्याचं कुठंतरी दुःख, त्याचा कुठंतरी त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसतोय. झालेल्या पास्टमधल्या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये आठवताना दिसतात. डबल कार्ड आलेला आहे. तर घोड्यावरचं देवाचं पण निघतंय, कारण मग असे जे कार्ड घेतलं मी ते इंट्युशन्स आहेत तुमच्या लग्नासंदर्भात, लव्ह रिलेशनच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीची एंट्री तुमच्या आयुष्यात नवीन होताना दिसते आहे. आणि ही जी आहे ती तुम्हाला एखादा घोड्यावरचा देव जर तुम्हाला असेल, कुलदैवत, तर त्या देवतेची सेवा तुम्हाला करायची आहे. त्या देवतेला तुम्हाला काहीतरी गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत, सांगायच्या आहेत. काही गोष्टीचं राहिलं आहे का तुम्हाला हे बघायचं आहे. नसेल खूप काही तर देवाच्या नावाचं एखादी वाक्य बांधून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला जो त्रास होतो तो कुठेतरी थांबेल. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. तर कवड्यांवरती सुद्धा मी बघते की तुमची एनर्जी काय सांगते आहे. महत्त्वाचं तर मी सांगते की आपल्या कुलदैवतेचं 3 वेळा नाव तुम्हाला घ्यायचं आहे, जेणेकरून आपली एनर्जी इथं पूर्णपणे मॅच होईल. माझी देवता आहे रेणुका माता आणि जानाई देवी, तर तुमची देवी जी आहे त्या देवतेचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. जसं मी आता घेणार आहे तसंच तुम्हाला सुद्धा 3 वेळा आपल्या देवतेचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आई जानाईच्या नावाने चांगलं जा. बघा,
मला जी इंट्युशन्स येत आहेत ती खूप जणांच्या आयुष्यामध्ये अनैतिक संबंधाचं दिसतं आहे. फॅमिली चांगली होती किंवा मगाशी जी कार्डावरती आपण एनर्जी काढली त्यापेक्षाही यामध्ये असं क्लिअर दिसतं आहे की तुमच्या दोघांमध्ये एक तिसरा व्यक्ती होता, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद झालेला असावा आणि त्यामधून आता तुम्ही कुठेतरी टेन्शन आहे, कुठेतरी मूव्ह ऑन केलेलं दिसते, तुम्ही स्वतः मूव्ह ऑन केलेले दिसते किंवा तुमच्या पार्टनरने तुमच्याकडे मूव्ह ऑन केलेले दिसते. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या महिन्यामध्ये किंवा या देवीचा संदेश जो आहे त्यामधून मला हे स्पष्ट दिसते. आणि यामध्ये इन्वॉल्व जी लोकं आहेत ती जवळचीच आहेत आणि ती हे सगळं म्हणजे तोडायला बघतायत, सगळ्या गोष्टी बिघडवायला बघतायत, पण तुम्हाला ते बिघडून द्यायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी सावरायच्या आहेत, पुढे जाऊन त्यावरती कसं बॅलन्स व्यवस्थित करायचं आहे. आणि या होताना दिसतं देवीनंचा कौल आहे तुम्हाला, देवीनं तुमचं जे आहे ते म्हणजे म्हणतो ना आपण देवाच्या दरबारातच आपल्या लग्नाच्या गाठी बांधून येतात, तसंच तुमचं आहे, तुमचंसुद्धा तसंच आहे. त्यामुळे कितीही कोण तुमच्या आडवा आलं किंवा कितीही त्रास लोकांनी द्यायचा प्रयत्न केला किंवा कितीही आडफाटा आला तरीसुद्धा तुम्ही यातून बाहेर पडताना दिसतंय. संयम ठेवून तुम्ही या सगळ्या गोष्टी हँडल करून स्वतःला एक चांगल्या प्रोटेक्शन देऊन स्वतःला एक चांगलं बनवताना दिसतंय. त्यामुळे एनर्जी छान आहे, काही गोष्टींचा त्रास नक्कीच असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑलरेडी तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट खूप मोठं येऊन गेलेलं आहे, त्यामुळे काही गोष्टी विस्कटलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत, सगळं पूर्ण नष्ट झालेलं आहे. त्यातून परत सावरणं म्हणजे तुम्हाला आत्ता खूप महत्त्वाचं आणि खूप जड जात आहे, पण इट्स ओके. तुम्ही त्यातून हँडल करताय, पुढे जाताय, पुढे स्वतःला जिद्दीने पुढे नेताय, हेच खूप छान आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ आई देवीचा आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद नक्की तुमच्या पाठीशी आहे, कारण हे बळ फक्त देणारे, आपला सावरणारे, आपल्याला पडलेलं असताना उचलून परत उभा करणारे आपली देवीच असते, आपली आई असते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण देवीचा आणि आपले कुलदैवत तुमच्यासोबत आहे. एकदा दोनदा किंवा महिन्यातून एकदा अमावस्येला, पौर्णिमेला, कधीही तुम्हाला जावं असं वाटेल तेव्हा एक 5 वाऱ्या तर खरंच जायचं, जेणेकरून कसं आहे आपल्याही आईला अपेक्षा राहते की आपल्या मुलाला आपण बघावं, कुठलीही आई असेल तरी वाटतं. त्यामुळे आपल्या कुलदेवतेलासुद्धा आपल्याला वाटतं, कुलदेवतेलासुद्धा वाटतं की माझी मुलं मला भेटायला यावीत, माझं दर्शन घ्यावीत, मला प्रसन्न करावं. जितकं आई प्रसन्न तितकंच मुलांचं आयुष्य खूप छान असतं. त्यामुळे कधीही वेळ मिळाला तर आपण आपल्या कुलदेवतेला एकदा तरी दर्शन घ्यायला जायचं. श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका, नक्कीच मला कमेंट करा. आणि त्यानी महत्त्वाचं म्हणजे सॉरी, कारण मी खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नाही आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थ.